हार नहीं मानूंगा, राग नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता जाता हूं गीत नया गाता, गीत नया। आज अटलजींच्या जयंतीनिमित्त अटल महाकुंभाचं आपण आयोजन केलेलं आहे। तसंच भाजपा मुंबईचे अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलारजी, श्रीमती अलका परीख जी, और मैं अभी आमंत्रित करना चाहती हूँ आमदार एडवोकेट आशीष शेलार जी, मुंबई भाजपा के अध्यक्ष। भारत माता की, आवाज़ जोरदार आना चाहिए। भारत माता की वंदे वंदे। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली तोफ, बरोबर आहे ना राणे साहेब, नारायण राणे साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि मुंबईत विशेषतः वारंवार एका विधानसभेमध्ये सातत्यपूर्ण निवडणूक जिंकणं एक गोष्ट आहे, पण प्रत्येक निवडणुकीत अगोदरच्या निवडणुकीचा रेकॉर्ड ब्रेक करून लीड घेणारे आमचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा साहेब, सन्माननीय राज पुरोहितजी, आणि मला माहिती आहे की आमच्या भाषणापेक्षा ज्यांना बघण्यासाठी तुम्ही आले आहेत आणि ज्यांना त्यांचा अभिनय, ज्यांची कलाकृती, ज्यांचं नृत्य हे सगळं लाजवाब असतं, अशा ज्यांना पुरस्कार देऊन आपण पुरस्कृत केलं, अशा हेमा मालिनीजी, मंचावर उपस्थित या ठिकाणी असलेल्या स्मृती सिन्हाजी, आणि ज्यांनी आता अतिशय चांगल्या पद्धतीने अटलजींच्या कवितांचं या ठिकाणी प्रदर्शन केलं, अशा आदितीजी, नंतर अलका पारेखजी, हां स्मृतीजी पहिलं बोललो मी, आणि उपस्थित बंधू भगिनी। आता लोढाजींनी माझी एवढी तारीफ केल्यावर मला थोडं बोललंच पाहिजे। कार्यक्रमाचे आयोजक अमरजीत मिश्राजी, खऱ्या अर्थाने अटलजींचा नावाने पुरस्कार, आणि तोही मुंबईमध्ये सातत्याने जर कोणी करत असेल तर दीप कमल फाउंडेशन आणि अमरजीत मिश्रा हे करतायत, त्यांच्याबद्दल मी सगळ्यात पहिलं त्यांचं अभिनंदन करेन। एक कार्यकर्ता एक संस्था निर्माण केल्यानंतर ती संस्था समाजाचा विचार करेल, समाजाचा विचार करताना त्या ठिकाणी आपले राजनैतिक मूल्य ही जपली गेली पाहिजे, त्याचा प्रयत्नही करेल, त्या सगळ्यासाठी सगळ्या व्यवस्था उभा करेल, आणि हे सगळं करताना दिल्ली ते गल्ली या सर्व पद्धतीच्या कार्यकर्त्यांना बरोबर एकत्रित चालून घेईल, त्या कार्यकर्त्याचं नाव अमरजीत मिश्रा हे आहे। आणि त्यामुळे अमरजीतजींचं मी अभिनंदन करतो। अटलजींबद्दल पियुषजी बोलले, नारायण राणेजी बोलतील। मला व्यक्तिशः असं वाटतं की जीवनामध्ये अटलजींच्या नावाचा पुरस्कार अटल कुंभमध्ये मिळणं ही सगळ्यात महान गोष्ट आहे। याचं कारण अटलजींनी स्वतःच्या नावाचा आग्रह त्यांच्या आयुष्यामध्ये जीवित असताना कधीच केला नाही, आणि म्हणून या ठिकाणी उल्लेख करणं आवश्यक आहे। लोढाजींना, नारायण राणेजींना, राज पुरोहितजींना माहिती आहे, तुम्हीही हे माहिती करून घेतलं पाहिजे। या देशामधल्या सर्व गावांमध्ये 7 लाख गावं आहेत। या 7 लाख गावांमध्ये घरी जाण्यासाठी घरापर्यंतचा रस्ता बनला पाहिजे, म्हणून ग्राम सडक योजना झाली, आणि ज्या योजनेचा आजही खूप मोठा विकासामध्ये हातभार आहे, त्या ग्राम सडक योजनेचं
निर्माण अटलजींनी केला आणि ज्या वेळेला एवढी मोठी योजना देशातील गावांना रस्त्याने जोडणं, त्यासाठी लागणारा निधी मोठा, एवढ्या मोठ्या योजनेला ज्या वेळेला ती फाईल बनली तर ज्या विभागातनं ही फाईल बनवून ती पुढे गेली, ते मंजुरी करत एक एक टप्पा पाडत गेली, त्यावेळेला अधिकाऱ्यांना असं वाटलं की योजना देशात सगळ्यात मोठी योजना होईल. आणि आजपर्यंतच्या राजकारणात भारताच्या इतिहासामध्ये राणेसाहेब एका कुटुंबाने देशातील महत्त्वाची कुठली योजना आली तर कधी स्वतःच्या नावावर, कधी स्वतःच्या आईच्या नावावर, कधी स्वतःच्या आजोबांच्या नावावर त्या योजना केल्या. म्हणून अधिकाऱ्यांना वाटलं की ही योजना मोठी आहे, या योजनेलाही आपण अटल बिहारी ग्राम सडक योजना असं नाव देऊ. फाईल तशी बनली. फाईल मंजूर होऊन प्रधानमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीला गेली. प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी ती फाईल पूर्ण वाचली. त्यांना आनंद वाटला की गावातल्या माझ्या गरीब माणसाला त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ता मिळणार आहे. सर्व फाईल वाचल्यावर फक्त सही करण्याआधी त्यांनी एकाच गोष्टीवर काट मारली. ती काट त्यांनी स्वतःच्या नावावर मारली आणि अटल बिहारी ग्राम सडक योजनेतल्या अटल बिहारी नावावर काट मारून प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना असं नाव त्याला दिलं. और इसके लिए हेमा जी, जिन्होंने जीवन में अपने नाम का आग्रह कभी नहीं रखा और खुद के नाम से कुछ होना चाहिए इसकी मनोकामना भी नहीं की, ऐसे व्यक्ति के नाम का अवार्ड आज हेमा जी आपको मिल रहा है. आप सौभाग्यशाली है, आप अभिनंदन के पात्र. अटल जी हे प्रत्येक भारतीयाला भावण्यासाठी वेगवेगळ्या रूपामध्ये दिसले आहेत. कधी ते लेखक म्हणून दिसलेत, ते पत्रकार म्हणून दिसलेत, कधी कवी म्हणून दिसलेत, कधी समीक्षक म्हणून दिसलेत, कधी वक्ता म्हणून दिसलेत, कधी खवय्या म्हणून दिसलेत, कधी हजर जबाबी म्हणून दिसलेत. आणि त्यामुळे अटलजींचं रूप आपल्याला आवडेल अशी असंख्य रूप आहेत. त्या प्रत्येकावर वेगळं बोलता येईल, पण सगळ्यात जास्त मला अटलजी भावले याचं कारण अटलजी हे देशातले पहिले असे प्रधानमंत्री होते जे खऱ्या अर्थाने मुंबईकर होते. ते मुंबईकर होते म्हणून मला भावले, तुम्हालाही भावतील. राणेसाहेबांचं कारण असं आहे, मोदी साहेबांच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे झालेले प्रधानमंत्री हे अटलजी होते. ते मुंबईकर होते, मुंबईवर प्रेम करणारे होते. मी यासाठी म्हणतो, याचं कारण मुंबई म्हणजे मुंबईतला गणेशोत्सव, मुंबईतला गणपती उत्सव. अटलजींच्या अगोदर एकही प्रधानमंत्री या देशात असा झाला नाही की जो आमच्या गिरण गावातल्या असलेल्या रंगारी बदक चाळीत जाऊन गणरायाचं दर्शन घेईल. हा पहिला प्रधानमंत्री अटलजींच्या रूपाने आम्ही पाहिला. आणि त्यामुळे ते मुंबईकर होते म्हणून गणरायाचे पूजक होते. या ठिकाणी आदिती सारंगदर्जी आहेत. आदितीजी, आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई म्हणजे मराठी नाटक, मराठी नाट्यसृष्टी. आणि अटलजींच्या अगोदर या देशातला एकही प्रधानमंत्री याने शिवाजी मंदिरमध्ये जाऊन नाटक बघितलं नसेल. अटलजी पहिले प्रधानमंत्री आहेत ज्यांनी वाहतो ही दुर्गाची झुडी हे मराठी नाटक त्या ठिकाणी शिवाजी मंदिरमध्ये जाऊन बघितलं. मुंबई म्हणजे फिल्म इंडस्ट्री आहे. आता या ठिकाणी अमरजीत मिश्रांनी उल्लेख केला की 1972चा सीतावर गीता त्यांनी 25 वेळेला बघितला. त्या अमरजीत मिश्रा बोलताना मला आठवायला लागलं की 1972ला सीता आणि गीता हेमाजींनी केला, पण 1972चा तर आमचा जन्म आहे.
पण हेमाजींकडनं शिकलं काय पाहिजे? आम्ही जन्मल्यापासून 50 वर्षात आमची ही हालत झाली आहे, पण हेमाजी अजूनही आपल्या सगळ्यांसमोर एका युवती सारख्या समोर उभ्या आहेत. हे सगळ्यात त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मुंबईतला सिनेमा याचंही अटलजींचं नातं आहे. प्लाझा सिनेमामध्ये, प्लाझा थिएटरमध्ये जाऊन मराठी सिनेमा जो आमच्या मधु चव्हाणांनी त्या ठिकाणी प्रोड्यूस केला, मंगलजी आपके मित्र, आणि तो मराठी सिनेमा अटलजींनी प्लाझा थिएटरमध्ये जाऊन बघितला. अटलजी मुंबईकर होते याचं कारण त्यांच्या मराठी सगळ्या रेसिपींवर प्रेम होतं. या रंगशारदाच्या या सभागृहात वर 10व्या माळ्यावर अटलजी भारतीय जनता पक्षाचं 25वं अधिवेशन ज्या वेळेला झालं त्यावेळेला इथे राहिलेत आणि त्या व्यवस्थेचा प्रमुख मी होतो. प्रमोदजींच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. ज्या वेळेला प्रमोदजी अटलजींकडे मला घेऊन गेले आणि म्हटलं अटलजींच्या आवडीचं जेवण आज बनलं पाहिजे, आणि म्हणून मी त्या ठिकाणी पंजाबी, मोगलाई सगळे शेफ बोलून घेतले होते. मला वाटलं अटलजी काहीतरी उत्तर भारतातील आवडीचा पदार्थ सांगतील. अटलजी मराठीत म्हणाले, मला पुरणपोळी पाहिजे. मी म्हटलं पुरणपोळी आम्ही बनवू. ते म्हणाले तेवढ्यावर चालणार नाही, मला बरोबर मोदक सुद्धा पाहिजे. मग राणेसाहेब सांगा, मोदक आणि पुरणपोळीवर प्रेम करणारे अटलजी हेच खरे मुंबईकर होते. आणि मी हे सगळं यासाठी म्हणतोय, याचं कारण जे आजकाल म्हणतायत ना मुंबई कोणाची, आणि त्यांच्या पक्षाचीच छकडे उडाली आणि छिन्न झाली. आज अग्रलेखामध्ये सामन्यामध्ये लिहिलंय त्यांनी, काय लिहिलंय, मंबाजी तुंबाजी आमच्यावर टीका करताना. त्यांना हे कळलंच नाही की त्यांना आयुष्यामध्ये, उद्धवजी हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, मुंबईवर प्रेम करणाऱ्या अटलजींनी मुंबईवर इतकं प्रेम केलं की तुम्हाला गल्लीत कोणी विचारत नव्हतं त्या पक्षाला दिल्लीतल्या त्या ठिकाणच्या लोकसभेचा अध्यक्षपद सुद्धा अटलजींनी दिलं. हे सुद्धा अटलजींनी मुंबईवर केलेलं प्रेम आहे. आणि म्हणून उद्धवजींना याची माहिती नाही. मुंबई कोणाची तर मुंबई अटलजींची, मुंबई भारतीय जनता पक्षाची, मुंबई नारायण राणेजींची, मुंबई देवेंद्रजींची, मुंबई नरेंद्र मोदीजींची. आणि मग आम्हाला मंबाजी आणि अंबाजी म्हणणार असाल तर मी तुम्हाला आबूराव बाबूराव म्हटल्यावर लाज वाटली होत म्हणायची. याचं कारण आहे, तमाशामध्ये 2 व्यक्ती असतात, फड असतो. एक असतो आबूराव, दुसरा असतो बाबूराव. दोघे असतात फेकाडे, दोघेही असतात सोंगाडे. पण तमाशा तरी बरा, त्यात 2 लोक असतात. उद्धवजींच्या पक्षामध्ये फेकाडे आणि सोंगाड्याचं, आबूराव आणि बाबूराव म्हणून दोन्ही व्यक्तीचं काम करणारा व्यक्ती एकच आहे. तो सकाळी 9 वाजता त्या ठिकाणी टीव्हीवर येतो आणि आम्ही तर त्याला नाव ठेवलंय पत्रकार पोपटलाल. आणि मग ते आमच्यावर टीका करतायत मुंबई कोणाची. मुंबईला विकास देणाऱ्या पक्षाची आहे. मुंबई भारताबरोबर मुंबईच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यांची आहे. आणि म्हणून अटल कुंभ मुंबईत होतोय, मुंबई भारतीय जनता पक्षाची आहे. अटलजींच्या आशीर्वादाने मुंबईकरांवर प्रेम करणाऱ्या लोकांची आहे. आज या ठिकाणी या सगळ्या गोष्टी मांडताना अटलजींची आठवण करावी तेवढी कमी आहे. अटलजींचा हजरजबाबीपणा मी वारंवार सांगितलाय. एकाध व्यक्ति के पास इतना हजरजबाबीपणा हो सकता है मैंने नहीं देखा. मुझे याद है आज भी वो प्रसंग कि जब अटल जी प्रधानमंत्री पद से बाहर निकल चुके थे, उनकी तबीयत भी ठीक नहीं थी, कांग्रेस की सरकार थी, चलने में वो बेबी सिटिंग कदम के जैसे चलते थे. कार्यालय में बैठक थी, दिल्ली कार्यालय में पत्रकार आए थे, एक रस्सी के पीछे पत्रकारों को रोक दिया गया था. उसी दिन सोनिया गांधी जी ने
नटवर सिंह जो कांग्रेस के मंत्री थे उनका इस्तीफा लिया था, आरोप नटवर सिंह जी पर था और उसके ऊपर पत्रकार बहुत लंबे से रस्सी से पीछे से अटल जी को पूछ रहे थे, अटल जी आपसे बात करना चाहते हैं, अटल जी आपकी प्रतिक्रिया चाहते हैं, अटल जी आप प्रतिक्रिया देंगे क्या, बाप जी आप बात करेंगे क्या। अटल जी मुस्कुराते हुए कदम कदम अपनी गाड़ी की तरफ बढ़ रहे थे और एक पत्रकार रह ही नहीं गया, उसको लगा पत्रकार को कि अब अटल जी प्रतिक्रिया ही नहीं देंगे, तो उसने लंबे से चिल्ला के कहा, अटल जी आपको नहीं लगता नटवर सिंह को बलि का बकरा बना दिया है, अटल जी आपको नहीं लगता नटवर सिंह जी को बलि का बकरा बना दिया है। अटल जी को जवाब टालना था तो अटल जी हजार जवाबी में कहते हैं, मैं तो शाकाहारी हूं। ये अटल जी है और उस अटल जी को याद करने के लिए हम सब लोग यहां पर इकट्ठा हुए। अमरजीत जी ने मौका दिया, बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।